जय भीम नमो बुद्धाय. काही कारणामुळे आपले ब्लॉग पाहायला ना भेटत होते दोस्त तुम्हाला, लेकिन आतापासून तुम्हाला डेली आपलं कालपिलं थोपडं पाहायला भेटेल. तर चला, तुमचा किमती समय बर्बाद ना करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे धावतो मी. आम्ही गेले होते गोवा फिरायला ना, आमच्या संग काही जवान पोरं बी होते आणि हे एवढे अलसे होते की काय सांगू बुवा. आम्ही फिरायला जायचं म्हणत नाही रे, इले जप खात जाय रे भाऊ. पण इकून तिकून खुसामता करीकन केले बुवा इले रेडी. आणि फिरायचं जर असलं तर सर्वात वन नंबर आपला असतं रे भाऊ, कारण की आपलं एका जागात चित लागत नाही रे भाऊ. आपल्याला फक्त दवड्या मारायलाच पाहिजे रे भाऊ, कारण की जिंदगी 4 दिन के कब क्या हो जाएगा उसका कुछ भरोसा नहीं. तो सब एंजॉय करो. खाली उतरताच की बी झाली रे भाऊ आमची मीटिंग मध्ये सबले लावला लाईनशी नाही विचारपूस चाललं होतं. आणि हे दोस्त कोण होते मी तुम्हाला सांगतो रे बुवा. आणि हे होते आपल्या एकदम जवळचे मित्र रे भाऊ. आणि 1-2 मिनिटाची मुलाखत आपल्याला गोवा मध्ये काम येईन ते आपल्याला कधीच माहित नव्हतं रे भाऊ. एका फोनवर आपल्या मित्रांना अनेकन दिल्या 3 गाड्या. आपण तर 2 गाड्या बी घेऊ शकत होतो रे भाऊ, पण नाही, कारण की सिटी मध्ये 2च सीटा अलाउड आहे. त्याच्यामुळे आपण ना मागायला 3 गाड्या, कारण की आपण होते 6 जण. एक साथ 3 गाड्या दिल्याबद्दल भाऊले धन्यवाद रे भाऊ. मग सीधे आपण निघले रे भाऊ फिरायला ना. आपण जिंदगीमध्ये कधी हेल्मेट लावलं नाही रे भाऊ, कारण की आपल्या डोक्यावर बालेचा हेल्मेट एवढं मोठा की काय सांगा. लेकिन सिटीच्या अनुसार आपल्याला हेल्मेट लावायला लागलं रे भाऊ. आणि मग आम्ही निघले रे भाऊ सुनसान रोडवर. हे 2 जण पुढे, मी मधातनं मागे एक गाडी रे भाऊ. हे पुढे करायचं कारण हेच होतं की या पुऱ्याला मस्त समजतं लोकेशन. आणि गाडी चालायचा मजा इथला येत जाय की काय सांगू रे भाऊ. मी ना सुचलतं बी नाही की गोवाच्या हायवेवर बी आपल्याला भेटिंग गाडी चालवायला. लेकिन असा मजा आला दोस्त पाहिजे तर असे रे भाऊ दिलदार की एका फोनावर देणं आपली हेल्प कर दिली. आणि ह्या तिरंग्या झेंड्यापासून रे भाऊ गोवा टू मुंबई हायवे डायरेक्ट हा रोडवर गाडी ठेवा ना, सीधी चालते तर मुंबईलाच पोहोचतान रे भाऊ, कारण की आपल्याला बी इथलं माहित नाही. लेकिन फळीवर लिहिलं होतं. मग तडून गोल राऊंड मारायचं आले रे भाऊ मग सीधे पेट्रोल पंपावर. मग काय सांगू, अशा अवकाळ झाला बा पेट्रोल पंपावर की आमच्याकडून गाडीची डिक्की खुलत ना जाय, कारण की चाबीच घुमत ना जाय. जरासे तर आम्हाला काय थांबते रे भाऊ, एवढी गर्दी लागली काय ना, लोक निरे हॉर्न मारत जात रे. सिटीचं काम असंच होतं रे भाऊ. ना आमच्यावर अशी बितलती की आमच्याकडे डिक्कीच खुले येणार भाऊ. आणि त्या पंपावरचा माणूस इतका बेकार होता रे भाऊ की नाही खुलत तर म्हणे गाडी साईडला लाव, पेट्रोल टाकायचं नाहीच म्हणे रे भाऊ. मन जाऊ द्या भाऊ. आले आमू तिथे पुढे ना, या भाऊले भेटले, आमून लावले, आमून गाडी पार्किंग मध्ये 150 रुपयाची 3 गाडीची पावती फाडली रे भाऊ. एका गाडीचे 50 रुपये. पार्किंग मध्ये गाड्या लायसन निघले रे भाऊ. सीधे फिरायला नाही आले म्हणता बागा बिरीच. आम्हाला बी माहित नव्हतं रे भाऊ. आमच्या मित्रांनी दिलं तर आम्हाला आडला एड्रेस. आणि लवकरच पुढचा एपिसोड येईन रे भाऊ, ते पाहण्यासाठी तुम्ही मग आयडीला नक्कीच फॉलो करा.